अखेर भाजपचे युवक प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांच्या मध्यस्थीला आले यश. प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे इच्छुक नाराज उमेदवार माजी महापौर RS कुमार, सलीम शिकलगार हे पक्ष आदेश आणि पक्षशिस्त पाळून नाराजी दूर करत आपल्या समर्थकांसह भाजपचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या प्रचाराला एकवटल्याने प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपच्या चारही उमेदवारांचे पारडे जड झाले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी प्राधिकरणातील प्रभाग क्रमांक 15 मधील भाजप उमेदवारांनी मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य पदयात्रा काढून प्रचाराला वेग दिला. भाजपचे अधिकृत उमेदवार राजू मिसाळ, अमित गावडे, शैलजा मोरे आणि शर्मिला बाबर यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांचा आशीर्वाद घेतला. ही पदयात्रा LIG कॉलनी, सावरकर भवन रोड आणि बिग इंडिया चौक परिसरात पार पडली. सायंकाळच्या वेळेत झालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक तसेच भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सर्व उमेदवारांनी LIG कॉलनीतील हनुमान मंदिर व गणपती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत शुभेच्छा दिल्या व विकास कामांसाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. या पदयात्रेत RS कुमार आणि सलीम शिकलकर यांचा विशेष सहभाग लक्षवेधी ठरला. उमेदवारीसाठी इच्छुक असूनही त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता चारही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मधील भाजप उमेदवारांची ताकद अधिक वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाबाबत नागरिकांनी आपली मते उमेदवारांसमोर मांडली. त्यावर येत्या काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय. या पदयात्रेमुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांचा मोठा पाठिंबा भाजप उमेदवारांना मिळत असल्याचं चित्र दिसून आलं. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीने आता आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर निवडणुकीला आता काही बोटावर मोजणे इतके दिवस झालेले, मात्र भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी ताकद वाढताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतः RS कुमार असतील, सलीमजी असतील, जे ह्या भागातून इच्छुक होते, मात्र त्यांनी आता स्वतः जे आहे या चारही उमेदवारांना पाठिंबा दिलाय. त्या अनुषंगाने आता भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितच या ठिकाणी वाढलेली आहे. अनेक वेळा तुम्ही या भागात नेतृत्व केलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही इच्छुक होता, मात्र पक्षाचा आदेश मानत तुम्ही आता या चारही उमेदवारांना पाठिंबा दिलाय. तुमची देखील या ठिकाणी ताकद आहे. एकंदरीत काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, काय विजयाचा विश्वास वाटतो? प्रतिसाद एक्स्ट्रीमली गुड. जिथे जाईल तिथे प्रतिसाद चांगला आहे. पक्षाचा आदेश आहे, शेवटी पक्षामध्ये राहायचं असेल तर पक्षाचा आदेश ऑबे करायला लागेल. आम्ही चारही कॅन्डिडेटना पॅकअप करतो. एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची, भारतीय जनता पार्टीला मानणारे या ठिकाणी वर्ग आहे. तुम्ही स्वतः नाराज नव्हता, पक्षाचा आदेश मानून सक्रियतेने आपण पाहतोय प्रचार करत. एकंदरीत काय नागरिकांची भावना येतात तुमच्यापर्यंत? नागरिकांची भावना चांगलं आहे. ते कमल ज्या ज्या घरात जातो ते म्हणतात आम्ही तुम्हालाच वोट देणार. प्रतिसाद चांगला आहे. एकंदरीत काय विजन असणार आहे यंदाचं? तुम्ही ज्येष्ठ आहात, या सर्व उमेदवारांना काय मार्गदर्शन झालेलं आहे, एकंदरीत काय सांगाल? एकंदरीत जे विकासाचं काम पुढे चालू ठेवा. काही नवीन प्रोजेक्ट करायचं असेल, स्विमिंग पूल नवीन करायचं असेल, सिमेंट रोड या टर्मला त्यांनी नवीन सिमेंट रोड केलेलं आहे. आतापर्यंत सिमेंट रोड झालं नव्हतं. या चारही नगरसेवकांनी सिमेंट रोड, आता इथे पण सिमेंट रोड झालेलं आहे. उर्वरित भाग सुद्धा थोडं थोडं सिमेंट रोड करा. असा विकासाचं काम करा चांगल्या पद्धतीने. आणि सर्वात म्हणजे LIG मध्ये जे बांधकाम झाले, अनऑथराइज बांधकाम, ते रेग्युलराइज नाही झालं. पण आता सरकारने, स्टेट गव्हर्नमेंटने डबल FSI दिलं. आपण जर खाली कार पार्किंग घेतलं तर 2.5 FSI होईल. आणि 2.5 FSI म्हणजे हे सगळं पाडून इंडिव्हिज्युअली बांधकाम करायला परवानगी द्यायला पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे अनेक वर्षापासून फ्री होल्ड लँडची मुद्दा पेंडिंग आहे. आता प्राधिकरणचं सगळं प्लॉट ओनर सगळं कॉर्पोरेशनला अटॅच झालेलं आहे. त्यामुळे जनरल बॉडीमध्ये जर ठराव पास केलं की हे फ्री होल्ड करायचं आणि त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटला फॉलोअप केलं तर हे काम होऊ शकतो.
खरं तर प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडता या ठिकाणी. तुम्ही सुद्धा इच्छुक होता, मात्र भाजपमध्ये एक शिस्त आहे, जो पक्षाचा आदेश आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी मानतो. एकंदरीत काय सांगाल? त्याचं असं आहे की भारतीय जनता पक्षाचा मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. प्रथम राष्ट्र, मग पक्ष, मग स्वतः या युक्तीप्रमाणे मी स्वतः समजलो की आपण उभं राहण्यापेक्षा पक्षाचा आदेश आहे तो मानावा. आणि माझे जे आमचे इथले वरिष्ठ आहेत, महेशदादा लांडगे असतील, उमेश चांदगुडे असतील, अमित गोरखे असतील, उमाताई असतील, अनुप मोरे आमचे इथले नेतृत्व आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना त्यांनी आम्हाला आमची समजूत काढली आणि सांगितले की पक्षाला तुमची आज गरज आहे, आपल्याला 4 उमेदवार निवडून आणायचे. त्यामुळे मी म्हटलं की आपण 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी जे काम करतील तितक्या प्रमुखांनी करू. आणि सर्व संमतीने जे 2 बाहेरचे उमेदवार आले आणि 2 भाजपचे, या चौघांनी एकमुखाने मला सांगितलं की तुम्ही सलीमभाई प्रचार प्रमुख व्हा. आणि मग मी ती जबाबदारी स्वीकारली. आणि तुम्हाला एक सांगतो याच्यात की मी स्वतः इच्छुक असल्यामुळे माझे समर्थक नाराज होते. ते म्हटलं की सलीम सर तुम्ही पक्षाकडे गेला पण आम्ही नाराज आहे. पण मी गेले 4 ते 5 दिवसात प्रत्येकाच्या घरी जाऊन माझे जे समर्थक कट्टर होते त्यांची मी समजूत काढली की मी नाराज नाहीये, मी पक्षाबरोबर आहे, त्यामुळे तुम्ही पण माझ्याबरोबर राहा. आज हे 4 उमेदवार निवडून आले तर माझी प्रतिमा उंचावेल, पक्षाची प्रतिमा उंचेल, अनुपदादाची प्रतिमा उंचावेल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वेडवाकडं काम करायचं नाही आणि आपण 4 उमेदवारांना निवडून आणायचं. मग सध्या असं समजायचं आपण या ठिकाणी कोणतीही नाराजी नाही, सगळे कामाला लागलेले. नाही 100% मी सांगतो. सर्वप्रथम मी अनुप बरोबर गेलो. आमची जी टीम होती, कोर टीम होती, त्यामध्ये सर्वप्रथम मी अनुप बरोबर आलो. त्यानंतर विजय सिनकर आले. त्यानंतर फक्त आमच्यातला एक सहकारी दुसरी बाहेर गेला. अदरवाईज RS कुमार, अरुण थोरात, अतुल इनामदार, सचिन कुलकर्णी हे सगळे आता बरोबर आले. त्यामुळे इथे सर्व भाजपची सगळी ताकद लागलेली आहे. भाजपचे 52 बूथ प्रमुख, 15 शक्ती प्रमुख हे सगळे ऑलरेडी कामं चालू आहेत. एकंदरीत आपण पाहतोय आपल्या भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक असलेले समीर जावळकर असतील, चेतन बेंद्रे जे आपचे शहराध्यक्ष आपल्या पक्षात आले होते, मात्र ते आता शिवसेनेचे तिकीट घेऊन समोर आलेले आहेत. तिरंगी लढत होणार आहे. ह्याचा फटका आपल्याला पडणार आहे का? काय फरक नाही पडणार? नाही बरोबर आहे, ते आमचे सहकारी होते. परंतु काय झालं माहिती आहे का की त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल मी काय बोलणार नाही. परंतु मी सांगतो की कमळची ही ताकद आहे ना, आणि मुळात बाले किल्ला हा प्राधिकरण मध्ये आहे ना, कमळचा बाले किल्ला आहे. त्यामुळे इथे त्यांनी जे काय थोडी बहुत मतं घेतील त्यामुळे आमचं लीड कमी होईल. आमच्या भाजपच्या उमेदवारांचा जो लीड येणार होता तो कमी होईल. परंतु 4 उमेदवार आमचेच निवडून येणार, कमळचेच निवडून येणार. प्रतिसाद कसा मिळतोय? तुमची देखील डोर टू डोर ताकद या ठिकाणी आहे, अनेक जण तुमचे समर्थक या ठिकाणी आहे, त्याचा फायदा निश्चित पक्षाला होईल. हो निश्चितपणे. आमच्या मागे पूर्ण प्राधिकरणामध्ये 6 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, शब्दरंग कट्टा, मधुशी कला आविष्कार अशा साहित्यिक कट्ट्यातली लोक आहेत, लायन्स क्लब सारख्या NGO आहेत. त्यानंतर अनुप मोरे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आमचं इतकं काम झालेलं आहे. निगडी गावठाण आहे, आकुडी याच्यातले आहेत, इतके सगळी गणपती मंडळ वगैरे सगळे अनुपला मानणार आहे. आणि ही अनुपची ताकद आहे, ती ऑटोमॅटिकली बाकीच्या 3 उमेदवारांना मिळणार. त्यामुळे एक तर उमेदवार मी सांगतो तुम्हाला थंबिंग मेजॉरिटीने येणार आहे. शैलजाताई मोरे मोर दॅन 10,000 मतांनी ते निवडून येणार आहेत, कमीत कमी 8 ते 10 हजाराच्या ह्याने. आणि बाकीचे पण 3 उमेदवार बऱ्यापैकी चांगले लीड निवडून येणार. निश्चित आपण पाहतोय खरं तर भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक असलेले RS कुमार असतील, सलीम जी असतील, यांनी जे आहे आता पक्षाचं काम करायचा निर्णय घेतला, कोणतीही नाराजी नाही. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय जे इच्छुक होते त्यांच्या तलवारी आता पक्षाने म्यान केल्या आहेत, समजूत त्यांची काढण्यात आलेली. आणि निश्चितच आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. प्रचारात आता भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांनी या ठिकाणी आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जर्नलिस्ट मानदास सौराष्ट्र प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.